नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या नातेवाईकांना पैशासाठी वेठीस धरणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलवरही अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावल्यास आणि उपचारावरून गोंधळ घालणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद बोलावली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत भूमाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाशेठ मगर, सिने अभिनेता प्रशांत बोगम, सामाजिक कार्यकर्ता लहू खेंगट आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्यांवर जर पुणे पोलीस आयुक्त अजामीनपात्र गुन्हा दाखल करत असतील तर हाच न्याय रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या नातेवाईकांना पैशासाठी वेठीस धरणाऱ्या डॉक्टर मंडळी आणि हॉस्पिटल यांनाही लागू झाला पाहिजे. त्यांच्यावरही अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी भूमिका यावेळी निनाद टेमगिरे यांनी मांडली आहे. पाहूया त्यांनी साधलेला पत्रकारांशी हा संवाद. पुण्यातील डोंजे गावातील स्वराज सुपत मार्गे म्हणून 13 वर्षाचा पेशंट याला पुणे हॉस्पिटलमध्ये निष्कर्षपणामुळे त्यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणे असं आलं की मुलीचा डोस त्यातला एक्स्ट्रा केला किंवा त्या मुलीच्या डोसचं रिॲक्शन झालं, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी घटनामध्ये जो पोलिसांकडे आपल्या डॉक्टरांकडनं जी घटना घडली या घटनेचा मी जाहीर निषेध करतोय, पण यामध्ये डॉक्टरांना कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की मुलीचा डोस देत असताना अगोदर त्याची मुलीच्या तज्ञांकडनं त्याची हे केली पाहिजे, इन्क्वायरी चौकशी तपासणी केली पाहिजे. तपासणी त्यांच्याकडनं का केली नाही, कसा काय त्याला रिॲक्शन झालं, हे सगळं चुकीची घटना घडलेली आहे. आणि त्या डॉक्टरांवर मी मेडिकल कौन्सिल तुमच्या मार्फत सांगतो, मेडिकल कौन्सिल आणि धर्मादाय चॅरिटी आणि आपले पोलीस विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस किंवा पुणे कमिशनर यांना तुमच्या मार्फत सांगतो की त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही काय, आमची संघटना भूमाता शेतकरी संघटना असेल किंवा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, कुठल्याही या घटनेचा आम्ही एकदम जाहीर निषेध करतो. आणि ह्या घटनेला झालेल्या या घटनेवरती जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हॉस्पिटल बाहेर आंदोलन करू, ही तुमच्या मार्फत मी सर्वांना ग्वाही देतो. कमिशनर साहेब जे बोलले ते अत्यंत चुकीचं बोलले. कमिशनर आपले पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सरांनी जे सांगितलं की डॉक्टरांना वेठीस धरून जे तथागत समाजसेवक काम करतात त्या समाजसेवकांना अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल. मला सांगा, आमच्यावरती जर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल तर रुग्णांना वेठीस धरल्यानंतर तुम्ही डॉक्टरांना करणार काय? त्यांच्यावरती तुम्ही अजामीनपत्र गुन्हा दाखल करणार आहे का? ज्या 67 हॉस्पिटल आपल्या पुण्यामध्ये धर्मादाय आयुक्त अंतर्गत येतात त्या लोकांना चॅरिटी मिळवून देण्यासाठी तुम्ही काम करणार आहेत का? मला सांगा. तुम्ही जर काम करणार असाल, तुम्ही पोलीस मदत साठी जो 100 नंबर आपण डायल करतो आणि अग्निशामक दलासाठी जो 108 नंबर डायल करतो आणि ह्याच्यासाठी तुम्ही एक वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा म्हणून पुणे शहर म्हणून तुम्ही एक हेल्पलाईन नंबर चालू करणार का? तर आम्ही तथागत समाजसेवक शांत बसतो आणि जिथं अन्याय झाला तरी आम्ही घरी बसतो. कारण की तुम्ही जर न्याय देणार असाल तर तुम्ही तो न्याय देऊ शकता, खुशाल, काय हरकत नाहीये. तर त्याच्यासाठी तुमचं वक्तव्य तुम्ही बघावं आणि हे वक्तव्य हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, आपल्या शहराचे प्रथम व्यक्ती आहात, जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही हे वक्तव्य प्लीज मागे घ्यावे. कारण की ह्या वक्तव्यामुळं पूर्ण फक्त 5,000 डॉक्टरांचं कल्याण होईल, पण आपल्या पुणे जिल्ह्यातले 2-4 कोटी लोकांचं नुकसान होईल. कारण की गोरगरिबांपर्यंत जर चॅरिटीज पोहोचत नसेल तर त्याचा उपयोग नाही ना. त्याचा उपयोग काय आहे? आणि चॅरिटी पोहोचवण्यासाठी समाजसेवकच पुढे येत असतो. मला एक सांगा, उपचारासाठी सुरुवातीला हॉस्पिटलला रुग्ण जातो, रुग्ण गेल्यानंतर त्याला पैशाची मागणी होती, पहिले पैसे भर मग तुझ्यावर उपचार करतो, हे कधी बंद होणार आहे?
ह्याच्यासाठी समाजसेवकच पाहिजे ना. ह्याच्यासाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर चालू करा की बाबा उपचारासाठी सुरुवातीला उपचार करण्याच्या अगोदर पैसे जर मागत असेल तर तुम्ही त्यांना हेल्पलाईन नंबरवर फोन केला पाहिजे ना. तिथं तुम्ही लोक आले पाहिजे. त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सांगताय मेडिकल काउन्सिलला कंप्लेंट करा, समाजसेवकांची गरज नाहीये, तुम्ही डॉक्टरना भेटीस घेऊ नका, तर एक काम करा ना, एक काम तुम्ही करा की आम्ही डॉक्टरांना भेटीस धरत नाही किंवा त्यांच्या पण त्या सोशल वर्करना एकही फोन करत नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही सांगतो डॉक्टरांना तिथं जात बी नाही आणि आम्ही त्यांना न्याय बी मागत नाही, तर तुम्ही हे सगळे हेल्पलाईन नंबर चालू करा. आम्ही कधी जायचं, उपचार डॉक्टरांनी जर उपचार दिला नाही तर काय त्यांची जीवित हानी झाल्यानंतर त्यांनी चॅरिटी ऑफिसरकडे जायचं का? त्यावेळेस का अगदी घोडे नाचवायचे का त्यांनी? का त्याच्यानंतर त्यांनी मेडिकल काउन्सिलला कंप्लेंट द्यायला जायची का? इकडे जोपर्यंत जीव जातोय पेशंटचा, काय अवघड आहे सगळ्या गोष्टी. जर समाजसेवक बंद करायचे असेल तर ह्यांना मी अजून एक सुचवतो की आपल्याला जो अग्निशामक दलाचा जो हेल्पलाईन नंबर आहे 108 आणि त्याच्यानंतर जो पोलीस मदतीचा जो 100 नंबर आपण डायल करत असतो, तर ह्या पद्धतीने एक वैद्यकीय मदत कक्ष म्हणून एक हेल्पलाईन नंबर चालू करा. आपोआप सगळे आमच्यासारखे समाजसेवक बंद होतील. हे मी यांना सांगतो, ह्यानुसार बघू हे करतात का, किती दिवसांनी. तर डॉक्टरांना भेटीस धरण्यातच ह्याच्यात संबंधच येणार नाही, कारण की हेल्पलाईन नंबर झाल्यानंतर यांना बी समजत हे किती डॉक्टर कोणत्या पद्धतीने काम करतात, कोणतं हॉस्पिटल गोरगरिबांना कोणत्या पद्धतीने सहकार्य करतं, हे सगळे ह्या लोकांना समजत. यांनी तो हेल्पलाईन नंबर चालू करा, आमची काहीच हरकत नाहीये. आम्ही समाजसेवक त्या गोष्टीसाठी पुढे अन्याय असेल त्यावेळेस जाईल, किंवा हेल्पलाईन नंबरला बी अन्याय झाला तरी आम्ही तिथं जाईल. आलं? ठीक आहे, धन्यवाद. आमच्या पक्षाचे वरिष्ठांसंघ सर्वांसंघ ह्या गोष्टीसाठी बोलणं झालेलं आहे आणि ते मला म्हणले आहे की कायद्याने ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये जे बसतंय त्या पद्धतीने तुम्ही काम करत राहा आणि कायद्यामध्ये जर त्याला जर गुन्हा दाखल करायचा आहे, कायद्यामध्ये बसून तो गुन्हा दाखल होऊ द्या. बाकी हातामध्ये कुठलाही कायदा तुम्ही घेऊ नका. आपल्या त्यांच्यावरती कायद्याने कारवाई हो. हे वरिष्ठांसंघ माझं बोलणं झालेलं आहे. वरिष्ठ माझ्यासंघ बोललेले आहेत. एक पुणे हॉस्पिटलला घटना झाली होती. ए पॉझिटिव्ह गटाच्या रुग्णाला बी पॉझिटिव्हचं रक्त भरलं होतं. त्या टायमाला बी आमच्यासारखे समाजसेवक जाऊन तिथं ते भेटले होते. आता यांनी पेपरला, ह्या पुढारी पेपरला 20 तारखेच्या बातमी देताना असं सांगितलंय की मागच्या आठवड्यात तथागत समाजसेवकांनी जाऊन तिथं जो एका हॉस्पिटलमध्ये राडा घातला, म्हणजे त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेतलं की त्या फक्त तेवढंच सांगितलं आणि त्याच्यासाठी आम्ही संकेत आहे की एबी त्या केसला बोलले की ह्या केसला बोलले, त्याच्यासाठी मी ते दिलं नाही. तरी बी काय आहे की त्या केस होऊ द्या किंवा हे बी, ते बी चुकीचंच आहे आणि हे बी चुकीचंच आहे. तर ते काय ते कुठल्या ह्यानी बोलले माहित नाही, पण हे जे सीपी बोलले हे तर अत्यंत चुकीचं आहे. कारण की ह्याने तुमचे शहरातले 5,000 डॉक्टर जगतील, पण शहरामध्ये जवळजवळ 2-4 कोटी लोक मरतील ना. 2-4 कोटी लोकांचा हाल होतील ह्या गोष्टीमुळे. हा पुणे हॉस्पिटल आहे. पुणे हॉस्पिटलचा प्रकार आहे हा. आणि बरं, पुणे हॉस्पिटलच नाही तर चॅरिटी अंतर्गत जे 67 हॉस्पिटल येतात, हे 67 हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातले, म्हणजे पार खाली इंदापूर पासून, जुन्नर पासून पार भोर पर्यंत आणि इकडं पार लोणावळ्यापर्यंत येणारे आपल्या पुणे जिल्ह्यातले 67 हॉस्पिटल. कुठलंही हॉस्पिटल सुरुवातीला पेशंट तिथं उपचारासाठी गेल्यानंतर कुणालाही हॉस्पिटल सांगत नाही की आमचं हॉस्पिटल चॅरिटी अंतर्गत आहे. आता हे सांगण्यासाठीच मी सीपींना सांगतोय ना, आमच्यासारखे समाजसेवक हेच सांगण्यासाठी काम करतात. तर आमच्यासारखे समाजसेवक तुम्हाला बंद करायच्यात ना, तर तुम्ही स्वतःचा हेल्पलाईन नंबर चालू करा आणि ती हेल्पलाईन नंबरची जाहिरात करा. जशी 108 अग्निशामक दलाचा तुमचा हेल्पलाईन नंबर, पोलीस मदतीचा हेल्पलाईन नंबर, तसं वैद्यकीय मदत कक्ष म्हणून एक हेल्पलाईन नंबर चालू करा तुम्ही. ही आमची मागणी आहे.
जर ते जमत नसेल तर आमच्यासारखे समाजसेवक जिथं अन्याय आहे तिथं आम्ही जाणारच त्यांना न्याय द्यायला, कारण की आम्ही सहन करू शकत नाही.